नवऱ्याने सोडले, प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिप, मैत्रिणीसोबत तिघेच एकत्र खोलीत कांड. मंगळवार दिनांक 3 जून 2025ची दुपारची वेळ. कोल्हापुरातील सरनोबतवाडी येथील एका आलिशान फ्लॅटमध्ये दुपारी 2:30च्या दरम्यान एक तरुण गडबडीत बाहेर आला. बाहेरून कडी लावून तो निघून गेला. तो तरुण फ्लॅटमधून बाहेर पडत असतानाच आतून एक मुलगी मोठमोठ्याने ओरडली, कोणीतरी मला मदत करा. तो आवाज ऐकायला मात्र त्या परिसरामध्ये कोणीच नव्हते, कारण हा भाग विरळ लोकवस्तीचा आहे. पण तिची ती आर्त हाक फ्लॅट संस्कृतीच्या लोकांच्या कानापर्यंत गेली नाही, की त्यांनी ती जाणून बुजून ऐकून दुर्लक्ष केले. तिच्या मदतीला कोणी येत नसल्याचे पाहून त्या मुलीनेच आपल्या मित्राला फोन लावून घडलेली सर्व हकीकत सांगितली. तो मित्र ताबडतोब त्या ठिकाणी गेला. बाहेरून कडी लावली होती, ती कडी काढून तो आत शिरला असता त्याला एक धक्काच बसला, कारण ज्या मैत्रिणीने फोन लावला होता ती मैत्रीण तिच्या बहिणीसमान असलेल्या मैत्रिणीचे डोके मांडीवर घेऊन मोठमोठ्याने रडत होती. तिच्या मैत्रिणीच्या डाव्या बाजूला छातीत चाकू अडकला होता. तीही जीवाच्या आकांताने तळमळत जमिनीवर पडली होती. ती अवस्था पाहून त्या मित्राने धावत पळत जाऊन एक रिक्षा बोलावली आणि तिला CPR हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये जात असताना त्या जखमी मैत्रिणीच्या नातेवाईकांना याबाबत सांगून त्यांनाही हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितले. काय घडले होते नेमके, या घटनेची सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आपण पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे, वय वर्ष 23, राहणार सरनोबतवाडी कोल्हापूर, मूळ राहणार जय भवानी कॉलनी, कसबा बावडा कोल्हापूर. समीक्षाचे लग्न 2018 साली लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर येथील एका तरुणाशी झाले होते. पण त्या दोघांचे विचार एकमेकांशी जुळत नसल्याने समीक्षाची घुसमट होऊ लागली होती. तिने 3 महिन्यातच त्या मुलापासून फारकत घेतली आणि आपल्या आईवडिलांकडे कसबा बावडा येथे येऊन राहू लागली होती. तिच्या घरी आईवडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. घरची परिस्थिती बेताची. आई मासे विकून घरचा डोलारा सांभाळते. यातच 2018मध्येच समीक्षाच्या वडिलांचे निधन झाले. म्हणून समीक्षा आईला हातभार लावण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंटची नोकरी करू लागली. तिथे तिला आयशू राजेंद्र अपले, वय वर्ष 25, ही मूळची तेलंगणाची तरुणी भेटली. ती सध्या सरनोबतवाडी येथेच राहते. या दोघी एकत्र नोकरी करत असल्याने त्या दोघींमध्ये जवळीक वाढू लागली. त्या दोघी घनिष्ठ मैत्रिणी बनल्या. कधीकधी त्या एकत्रच राहत असत. दरम्यान डिसेंबर 2024मध्ये समीक्षाची ओळख सतीश मारुती यादव, वय वर्ष 27, राहणार शिवाजीपेठ कोल्हापूर याच्याशी झाली. तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातीलच पेंद्रेवाडी उंडरी तालुका पन्हाळा या गावचा होता. याच ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. ती त्याच्या प्रेमात पडली. त्याला वेळ देऊ लागली. तेव्हा मात्र तिला सतीशबद्दलची माहिती मिळत गेली. सतीश यादवची पार्श्वभूमी इतकी चांगली नव्हती. तो एका जुगार अड्ड्यावर काम करत होता. त्याचे गुन्हेगार क्षेत्राशी संबंध असल्याचे बोलले जाते. तो गावाकडे फारसा जात नसे. त्याच्या घरी आई आणि भाऊ आहेत. तो काय करतो, कुठे राहतो याबाबत घरी काहीच सांगत नव्हता. त्याच्याबद्दलची माहिती मिळाल्यापासून समीक्षा मनातून नाराज झाली होती. तो जुगार अड्ड्यावर काम करत असल्याने समीक्षाला नेमके तेच रुचत नसे. इकडे समीक्षा आणि आयशू या दोघींनी स्वतंत्र इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करण्याचे ठरवले होते. पण नवीन कंपनी सुरू करायची म्हणजे कोणाचा तरी आधार आणि पैशाची गरज असते. म्हणून समीक्षाने मित्र सतीश यादवची मदत घेण्याचे ठरवले. त्यानुसार समीक्षा नरसिंगे, सतीश यादव आणि आयशू अपले या तिघांनी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली. त्यासाठी त्यांनी सरनोबतवाडी येथे 2 BHK फ्लॅट भाड्याने घेतला आणि ते एकत्र राहू लागले. सतीश आणि समीक्षा एका बेडरूममध्ये तर आयशू ही दुसऱ्या बेडरूममध्ये राहत होते. सतीशचे मत होते की समीक्षाने त्याच्याशी लग्न करावे. बऱ्याच वेळा तो तिला लग्नाची मागणी करत होता. पण समीक्षा पहिल्या लग्नाची केस न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून त्याला नकार देत होती. शिवाय सतीश जे काही करतो ते काम अयोग्य आणि अवैध आहे असे तिला वाटत होते. तो ते काम देखील सोडायला तयार नव्हता. यातून दोघांच्यामध्ये खटके उडू लागले होते.
काही असले तरी या कंपनीला सुरुवातीला बऱ्यापैकी कामे मिळू लागली होती. सर्व व्यवस्थित काही चालू होते, परंतु नंतर कामे मिळेनाशी झाली. कंपनीला तोटा होऊ लागला. तो इतका झाला की 3 महिने ते फ्लॅटचे भाडेही देऊ शकले नाहीत. शेवटी फ्लॅट मालकाने त्यांना जून महिन्यात फ्लॅट खाली करण्यास सांगितले, म्हणून तिघांनी फ्लॅट खाली करण्याचे ठरवले. तत्पूर्वी सतीशने दिनांक 31 मे 2025 रोजी समीक्षाला पुन्हा लग्नाबाबत विचारणा केली, पण त्यावेळीही तिने नकार दिला. आता तिला आणि तिची मैत्रीण आयशू या दोघींना आपल्या आईसोबत जय भवानी गल्ली कसबा बावडा येथील आपल्या आईच्या घरी राहायचे होते. तशा त्या फ्लॅट खाली करण्यापूर्वी त्या ठिकाणी राहूही लागलेल्या होत्या. मंगळवार दिनांक 3 जून 2025 रोजी फ्लॅट खाली करण्यास आणि आपले सामान घेऊन जाण्यास आयशू आणि समीक्षा या फ्लॅटवर आल्या. त्यांनी सतीशला चावी घेऊन येण्यास फोनवरून सांगितले. अगदी 15च मिनिटात सतीश चावी घेऊन तेथे पोहोचला. तिघे आत गेले. आयशू आपल्या बेडरूममध्ये सामान गोळा करू लागली होती, तर समीक्षा आपल्या बेडरूममध्ये गोळा करत असतानाच सतीशने तिला पुन्हा लग्नाबाबत विचारले असता त्यावेळीही समीक्षाने नकार दिला. यातून दोघांच्यामध्ये वाद सुरू झाला. समीक्षा किचनमध्ये गेली असता सतीश देखील भांडत तिथे गेला. त्याला बाजूलाच पडलेला चाकू सापडला. भांडणात रागाच्या भरातच तो चाकू त्याने उचलला आणि तिच्या डाव्या बाजूच्या बरगडीत खुपसला. चाकू इतक्या रागाने आत खुपसला होता की तो चाकू बरगडीत अडकून पडला. समीक्षा मोठ्याने ओरडून खाली कोसळली. जागीच कोसळलेल्या समीक्षाला लात मारून गडबडीत सतीश यादव पळण्याच्या प्रयत्नात असताना समीक्षाचा आवाज ऐकून आयशू किचनमध्ये आली. तेव्हा तिला समीक्षा रक्ताच्या थराळ्यामध्ये पडलेली दिसली. आयशू पळून जाणाऱ्या सतीशला अडवण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिला जोराने धक्का मारून तो बाहेर गेला. त्याने दरवाजाला बाहेरून कडी लावून घेतली. तो आपली गाडी घेऊन तिथून निघून गेला. इकडे आयशूला जोराने ढकलल्याने तिच्या देखील डाव्या हाताला इजा झाली होती. तिने आरडाओरडा करून मदत मागितली, पण कोणी येत नसल्याचे पाहून तिने आपल्या मित्राला घडलेला प्रकार सांगितला आणि त्याला बोलावून घेतले. आयशू आणि तिच्या मित्राने समीक्षाला CPR हॉस्पिटलमध्ये दाखल केले, पण ती मरण पावली आहे असे येथील डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान समीक्षाची घरची मंडळी आणि नातेवाईक CPRमध्ये दाखल झाले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सतीशच्या शोधासाठी गांधीनगर पोलिसांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची 2 पथके रवाना झाली. सतीशचे लोकेशन घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मोबाईल बंद केल्याचे समजून आले. इकडे सतीश आपली गाडी घेऊन बाजार भोगाव येथे गेला होता. तिथे एका मित्राकडून 200 रुपये घेऊन दुचाकीमध्ये पेट्रोल टाकून रात्री शहावाडी तालुक्यातील नांदारी येथील मित्राच्या घरी गेला. बुधवार दिनांक 4 जून 2025 रोजी सकाळी घरातील कोणी उठण्यापूर्वीच तो पुन्हा दुचाकी घेऊन निघून गेला. गुन्हे अन्वेषणचे पथक सतीशच्या मित्रास घेऊन सतीशचा शोध घेत होते. तोपर्यंत पोलिसांना बातमी समजली की शेतात निघालेल्या शेतकऱ्यांना एका झाडाला लटकलेला सतीशचा मृतदेह दिसला. ही खबर शाहूवाडी पोलिसांना दिली. कातळेवाडी बांद्रेवाडीतील धरणाजवळ एका युवकाचा मृतदेह झाडाला लटकत आहे. थोड्याच अंतरावर त्याची दुचाकी देखील आहे. गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस, गांधीनगर आणि शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा मलकापुरातील शासकीय रुग्णालयात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. गांधीनगर पोलीस ठाण्यात समीक्षा नरसिंगे खून प्रकरणी सतीश यादव याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 280/2025 भारतीय न्यायसंहिता 103(1) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सतीश यादवच्या आत्महत्येप्रकरणी आकस्मिक मृत्यू 35/2025 प्रमाणे नोंद केली आहे. सरनोबतवाडी येथील समीक्षाच्या खुनाच्या घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, अनिल तनपुरे यांनी भेट दिली. तसेच सतीशने जिथे गळफास घेतला तेथील कातळेवाडी बांद्रेवाडीतील धरणाजवळ गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक, गांधीनगर पोलिसांचे पथक आणि शाहूवाडी पोलीस पथक यांनी भेट दिली. घटनेचा अधिक तपास गांधीनगर पोलीस करत आहेत.